तर आज माझ्या घरी आहे पार्टी. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठी. खोटं वाटतंय पण नाही, मी ती पार्टी एक दिवस नक्की देईल. सर्व एकदम जोरदार कामाला लागले आहेत आणि मी बसून आहे कारण माझी तब्येत थोडी खराब आहे. तर आज आहे रिशूचा बर्थडे, माझ्या भावाच्या मुलाचा, आणि तब्बल 20 लोकांना जेवायला बोलवले आहे. तर फ्लू इन्फेक्शन मुळे माझा व्हॉइस थोडा चेंज झालेला आहे, तर व्हॉइसला इग्नोर करून फक्त व्हिडिओवर फोकस करा. तर बरेच लोकांचं म्हणणं आहे की मी रेग्युलर व्हिडिओ का नाही टाकत, तर माझी लाईफ अशी चेंज होत आहे की मलाही समजत नाहीये कधी काय कसं होऊन जाते आहे. तर तुम्हाला एक अपडेट द्यायची होती की मी नागपूर सोडून आता घरी आले आहे. तर आता आपण पार्टीवर फोकस करूया. तर ही आहे माझी वहिनी, जी की खूप छान आणि स्वादिष्ट असं जेवण बनवते. आधी आम्ही ठरवले होते की आम्ही मसाला राईस बनवू, बट काय माहित त्यांचं माइंडमध्येच काय चेंज झालं आणि त्यांनी व्हेज पुलाव बनवायचं ठरवले. तर हा माझ्या युट्यूब चॅनलचा एक असा व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये मी फक्त व्हिडिओ घेत आहे, काही बनवत नाहीये. कारण आतापर्यंतचे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्वतः स्वयंपाक बनवते आणि व्हिडिओही मी स्वतःच घेते, पण हा एक असा व्हिडिओ आहे जिथं मी फक्त व्हिडिओ घेत आहे, काहीही बनवत नाही. हे असं कोणीतरी बनवत आहे आणि मी व्हिडिओ घेत आहे, त्यावेळेस खूप इझी होऊन जाते व्हिडिओ बनवायला, कारण मी एका टेकमध्ये एक शॉट घेत असते. पण जेव्हा मी स्वतः बनवून व्हिडिओ घेत असते तेव्हा मला प्रत्येक शॉट हा पुन्हा पुन्हा रिपीट घेऊन बघावा लागतो की प्रॉपर सगळं दिसत आहे का, मॅनेज होत आहे का, आणि त्यामुळे एका तासाचे काम हे 4 तास कधी जाते हे कळतही नाही. घरातला प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम करत होता, म्हणून मीही त्यांना हेल्प करायला लागली. मी थोडा वेळ डेकोरेशन करायला गेली, तेवढ्यात व्हेज पुलाव बनवून अर्ध्या लोकांचा खाऊनही झाला आणि मीही टेस्ट करून बघितले, खूप टेस्टी आहे.